आज आपण बघणार आहे लोकसंख्येची दरवार्षिक वाढ 2001 ते 2011. सन 2001 ते 2011 या दरवार्षिक काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 15.99% आहे, तर राष्ट्रीय स्तरावर वाढीचा दर 17.64% आहे. म्हणजेच महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 2.65% कमी आहे. सन 1991 ते 2001 या दरवार्षिक काळात लोकसंख्या वाढीचा दर 2.65% होता. लोकसंख्या वाढीचा दर 6.74 पॉईंटने घटला. भारतात लोकसंख्या वाढीच्या दरात महाराष्ट्राचा 19वा क्रमांक लागतो. 1901 ते 2011 दरम्यान दरवार्षिक वाढीच्या दरात झालेले फेरबदल. फॅक्च्युअल डाटा. 1901 ते 1911 लोकसंख्या वाढीचा दर 10.74% होता. 1911 ते 1921 लोकसंख्या वाढीच्या दरात -2.91% खाली झाला. 1921 ते 1931 लोकसंख्या वाढीचा दर 14.91% उंचावला. 1931 ते 1941 लोकसंख्या वाढीचा दर -11.99% खाली आला. 1961 ते 1971 लोकसंख्या वाढीचा दर सर्वोच्च 27.45% होता. 1981 ते 1991 या दशकात 1.2% वाढ झाली. 2001 ते 2011 या दशकात लोकसंख्या वाढीचा दर 15.99% आहे. 1961 ते 1971 या दशकात सर्वात जास्त लोकसंख्या वाढीचा दर होता. यामध्ये प्रथम क्रमांक मुंबई उपनगर जिल्ह्याचा असून 110.14% होता. दुसरा क्रमांक गडचिरोली 35.16%. तिसरा क्रमांक चंद्रपूर 31.26%. 1981 ते 1991 या दशकात लोकसंख्या वाढीमध्ये प्रथम क्रमांक ठाणे पालघर 56.62%. दुसरा क्रमांक औरंगाबाद 39.56% जिल्ह्याचा लागतो. महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दरवार्षिक वाढीनुसार पहिले 5 जिल्हे 2001 ते 2011 नुसार: ठाणे 36.1% सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर, पुणे 30.37%, औरंगाबाद 27.8%, नंदुरबार 25.5%, तर नाशिक 23%. एवढा हा लोकसंख्या वाढीचा दर आहे. लोकसंख्या वाढीचा दर उच्च वाढीचा दर 25.1 ते 35% दरम्यान असणारा जिल्हा पुणे 30.37%, 25.1 ते 30% दरम्यान असणारे जिल्हे औरंगाबाद 27.8%, नंदुरबार 25.66%.